नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 जी आहे, जी की 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे। तर या टीईटी परीक्षेकरता महत्त्वपूर्ण ठरणारा मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 करता आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आणि आजच्या या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रो, आपण हा जो पेपर आहे हा 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला पेपर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, बघा, टीईटीचा जो पेपर होता तर त्या टीईटीच्या पेपरमधील प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा आजच्या या व्हिडिओमधील विद्यार्थी मित्रो, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे। ओके, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? पर्याय बघा, थॉर्नडाईक, वॅटसन, विल्यम वुंड की मॅकडुगल। तर विद्यार्थी मित्रो, ही जी व्याख्या आहे ही वॅटसन यांनी केली आहे। ओके, जे.बी. वॅटसन या मानसशास्त्रज्ञाने ही व्याख्या केलेली आहे। ओके, मानवी वर्तन अभ्यास। ओके, वॅटसन यांनी कशावर भर दिलेला आहे? जे वर्तन आहे तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता बघा, यामध्ये आपण समजून घेऊया, याचं स्पष्टीकरण समजूया। बघा, आता वॅटसन सोबतच अनेक मानसशास्त्रज्ञ होते, त्यांनी देखील व्याख्या केलेल्या आहेत। यामध्ये आपला ज्यावरती प्रश्न होता ते म्हणजे वॅटसन यांनी काय म्हटलेलं आहे? तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। सोबतच ॲरिस्टॉटल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे, ओके, ज्याला मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात। ॲरिस्टॉटल काय आहे? हा मानसशास्त्राचा जनक आहे। ओके, ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखला जातो। तर या ॲरिस्टॉटल संदर्भात देखील आपण समजून घेऊया। बघा, ॲरिस्टॉटल यांनी काय म्हटलेलं आहे? तर ॲरिस्टॉटल म्हणतात, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे। आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी केली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मॅकडुगल, ओके, मॅकडुगल नावाचा जो मानसशास्त्रज्ञ होता, तर मॅकडुगल जी यांनी जे आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे। ओके, बघा, आपल्याला विद्यार्थी मित्रो हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, याला आपण IMP कॅटेगरीमध्ये टाकूया, कारण की मानसशास्त्रज्ञ व त्यांनी केलेल्या व्याख्या यावरती आपल्याला 100% परीक्षेला प्रश्न बघायला मिळतात। ओके, त्यामुळे या घटकावरती आपल्याला 100% एक क्वेश्चन जो आहे परीक्षेमध्ये बघायला मिळेल। यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, मोठ्या वर्तन समूहाचे, ओके, एखाद्या मोठ्या वर्तन समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी जी पद्धती उपयुक्त ठरते। ओके, कोणती पद्धती? आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक जीवन वृत्तांत। तर याकरता जी सर्वेक्षण पद्धती आहे ही उपयुक्त ठरत असते। बघा, सर्वेक्षण पद्धती, आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रो, सर्वेक्षण पद्धतीचा जो उपयोग आहे, ओके, सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग हा अनेक क्षेत्रात केला जातो। सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग हा अनेक क्षेत्रामध्ये केला जातो। संशोधनासाठी या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि सध्या जर आपण बघितलं, सध्याच्या स्थितीत यथार्थ चित्रण जे आहे सर्वेक्षण पद्धतीने केले जाते, यामुळे ही एक लोकमान्य पद्धती जी आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला, ओके, कातड्याचा जो निर्जीव पट्टा आहे याला आपण अंधारात साप समजून घाबरतो, हे कशाचे उदाहरण आहे बरं? ओके, बघा, अंधारात साप समजून आपण घाबरतो कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला, तर हे कशाचे उदाहरण आहे? समावेश, मनाचा कल, इंद्रिय भ्रम की चित्तभ्रम। तर हे जे आहे विद्यार्थी मित्रो, हे कशाचं उदाहरण आहे बरं? तर हा आहे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, तर याला आपण म्हणतो इंद्रिय भ्रम। ओके, काय आहे? इंद्रिय भ्रम। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा, आता इंद्रिय भ्रम होतो याच्यामध्ये आपल्याला, क्लिअर आहे? मग यामध्ये अजून आपण जर बघतो म्हटलं डिटेलमध्ये, तर आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, इंद्रिय भ्रम नेमका होतो कशामुळं? तर बघा विद्यार्थी मित्रो, इंद्रिय भ्रम जो आहे हा, याचं आपण जर स्पष्टीकरण बघतो म्हटलं तर उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लावला जातो। अशा वेळी जो आहे आपल्याला इंद्रिय भ्रम हा होत असतो। मग बघा, याची उदाहरण आहे, जसं की ज्यावरती आपल्याला प्रश्न होता, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात आपण साप समजून घाबरतो, किंवा पाणी जे आहे
पाण्यामध्ये पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात जे आहे एखादी लाकडी पट्टी आपण जर ठेवली तर ती आपल्याला वाकडी आहे असं वाटतं. हे कशाची उदाहरणं आहेत? हे आहेत इंद्रिय भ्रमाची उदाहरणे. यावरती आपल्याला देखील परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारले जातात. बघा, हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो, हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. हे काय आहेत? वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ जर आवडत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आणि प्रश्न कशा पद्धतीचे वाटत आहे, स्पष्टीकरण कशा पद्धतीचं वाटत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला. आणि सोबतच या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल, ओके, तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे, तुम्हाला PDF मिळून जाईल. ओके, चला. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. ओके, बघा काय आहे प्रश्न? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? ओके, यांनी मांडली. कोणी मांडली? जेरॉन ब्रूमर, डेव्हिड आसुबेल, की डॉक्टर ब्लूम, की अल्बर्ट बांदुरा? तर सामाजिक निरीक्षण उपपत्ती जी आहे, ओके, सामाजिक निरीक्षण उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे? तर ही अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा, अल्बर्ट बांदुराजी यांनी आहे सामाजिक निरीक्षण उपपत्ती जी आहे ती मांडलेली आहे. विद्यार्थी मित्र, बघा, यानंतर जे शास्त्रज्ञ आहेत आपल्याला उपपत्त्यावरती देखील प्रश्न हे विचारले जातात. लक्षात द्या, आपल्याला उपपत्त्यावरती देखील खूप सारे प्रश्न विचारले जात असतात. ओके, त्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्र, जो पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे जेरॉन ब्रूमर, ओके, जेरॉन ब्रूमर, तर यांची अध्ययनविषयक कोणती उपपत्ती आहे बरं? तर यांनी जी आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मांडली. ओके, कोणती मांडलेली आहे यांनी? ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्ती जेरॉन ब्रूमर यांनी मांडलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, बघा, यांनी ही जी उपपत्ती आहे कधी मांडली होती? जेरॉन ब्रूमर यांनी ही 1915 मध्ये. ओके, बघा काय म्हटलं यांनी, की ज्ञानात्मक अध्ययन आणि विकासाचे मानसशास्त्र जे आहे, विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. यामध्ये यांनी काय सांगलं होतं? तर बघा, यांनी ज्ञान जे आहे, ओके, ज्ञान म्हणजे या ज्ञानाचं काय आहे, ज्ञानाचे रूपांतर सांगितले होते. काय सांगितले होते? ज्ञानांचे रूपांतर. आता हे रूपांतर सांगताना यामध्ये काय सांगलं होतं त्यांनी? तर जे आपले जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे. ओके, जी जुनी माहिती आहे, ओके, तर या जुन्या माहितीचा जो अनावश्यक भाग आहे, ओके, अनावश्यक भाग वगळणे असं त्यामध्ये होतं. अनावश्यक भाग वगळणे, जुन्या माहितीचा अनावश्यक भाग त्या ठिकाणी वगळणे, आणि अधिक काय तर नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे. बघा, असं याच्यामध्ये होतं. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे आणि नवीन माहितीचा जो आवश्यक भाग आहे हा समाविष्ट करून घेणे असं त्यांनी म्हटलेलं होतं. ओके, ही होती जेरॉन ब्रूमर यांची ज्ञानात्मक उपपत्ती. जेरॉन ब्रूमर यांनी सांगितलेली ज्ञानात्मक उपपत्ती या पद्धतीची होती. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्हाला जे आहे संपूर्ण या ठिकाणी सांगतो. त्यानंतर बघा, अध्ययन अनुदेश जी होती, ओके, डेव्हिड आसुबेल यांची होती. डेव्हिड आसुबेल हे जे मानसशास्त्रज्ञ होते यांनी कोणती सांगितली होती? तर यांनी अध्ययन व अनुदेश उपपत्ती सांगितली होती. ओके, अध्ययन व अनुदेश, डेव्हिड आसुबेल यांनी ही उपपत्ती सांगितली होती. आपण तुम्ही लिहून ठेवा. ओके, त्यानंतर बांदुरा जे आहे, अल्बर्ट बांदुरा जे होते यांची आपण बघितली, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, ओके, सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीमध्ये विद्यार्थी मित्र प्रतिक्रियात्मक आणि स्वनियंत्रण यावरती भर होता. ओके, जी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती होती अल्बर्ट बांदुरा यांची, याच्यामध्ये काय प्रतिक्रियात्मक व स्वनियंत्रण यावरती भर यांनी दिला होता. ओके, प्रतिक्रियात्मक व स्वनियंत्रणावरती यांनी भर दिला होता. ओके, आणि यामध्ये काय म्हटलं आहे, त्यांनी मांडलेल्या उपपत्तीमध्ये सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीत खूप वैशिष्ट्य होते, जसं की जो विद्यार्थी आहे विद्यार्थ्याचे आदर्श निरीक्षण करणे. ओके, या पद्धतीमध्ये होतं. आणि चौथं जे आहे आपल्या या ठिकाणी डॉक्टर ब्लूम हा जो पर्याय आहे हा देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया विद्यार्थी मित्र. डॉक्टर ब्लूम जो पर्याय आहे, ओके, डॉक्टर ब्लूमच्या संदर्भात काय होतं? कोणती उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली होती बरं? तर डॉक्टर ब्लूमची उपपत्ती होती विद्यार्थी मित्र, ती होती प्रभुत्व संपादन उपपत्ती. ओके,
काय थेअरी ऑफ मास्टरी इन लर्निंग. ओके, प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची उपपत्ती होती. प्रभुत्व संपादन ही उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली होती. क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये स्पष्टीकरण कशा पद्धतीचं वाटलं हे मला सांगायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, साधक अभिसंधान. ओके, पहा प्रश्न काय, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण आहे. बघा, साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीचा उद्गाता कोण आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. मग आता साधक अभिसंधान यालाच काय म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असे म्हणतात. ओके, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग. अल्बर्ट बांदुरा, बी.एफ. स्किनर, डॉक्टर ब्लूम की थॉर्नडाईक. तर विद्यार्थी मित्र, साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता आहे बी.एफ. स्किनर. ओके, बघा स्किनर शास्त्रज्ञ या ठिकाणी आहे. ओके, स्किनर हा कोणत्या देशाचा होता, तर हा अमेरिका देशाचा शास्त्रज्ञ होता. ओके, कशाचा, अमेरिका देशाचा शास्त्रज्ञ होता. हा जो प्रयोग आहे साधक अभिसंधान हा स्किनर या ज्यांनी केला होता, कशावरती केला होता, तर स्किनरचं लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, कबूतर. स्किनरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता, कबूतर यांनी हा प्रयोग केला होता. ओके, बघा साधक अभिसंधान म्हणजे काय, जर उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते आणि विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात, यालाच काय म्हणतात, या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हटल्या जाते. ओके, बघा यानंतर आपण बघितलं डॉक्टर ब्लूम यांची उपपत्ती आपण यापूर्वीच बघितली. ओके, डॉक्टर ब्लूमची कोणती होती विद्यार्थी मित्र, प्रभुत्व संपादन. आपण ऑलरेडी शिकलेलो डॉक्टर ब्लूमची प्रभुत्व संपादन. अल्बर्ट बांदुरा यांची जी आहे सामाजिक निरीक्षण उपपत्ती होती. थॉर्नडाईक जी आहे, आता थॉर्नडाईक जे होतं हा जो पर्याय आहे, तर थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आहे बरं, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर केला, तर थॉर्नडाईकचा विद्यार्थी मित्र या ठिकाणी थॉर्नडाईकने आपल्याला काय सांगले होतं, थॉर्नडाईक यांनी मांजर याच्यावरती प्रयोग केला होता. मांजर हा जो प्राणी याच्यावर प्रयोग केला आणि थॉर्नडाईकची उपपत्ती हे जे प्रकार घडतात. ओके, एडवर्ड थॉर्नडाईक जो होता, तर थॉर्नडाईक यांची आहे प्रतिसाद. ओके, काय प्रतिसादात्मक उपपत्ती, याला सहसंबंध उपपत्ती असं देखील म्हणतात. थॉर्नडाईकची कोणती येते, तर सहसंबंध उपपत्ती जी आहे ही थॉर्नडाईकची येते. ओके, थॉर्नडाईकने मांजर, कबूतर, स्किनर. ओके, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, कवी, लेखक, कलाकार, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यामध्ये काम करणारे जे असतात एक, ओके, यातील जो कल्पना प्रकार हे कशा पद्धतीचे असतात, कवी, लेखक, कलाकार याच्यामधील जे कल्पनेचे प्रकार आहेत, ओके, कल्पना प्रकार हे कशा पद्धतीचे असतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, कोणकोणते पर्याय आहेत, अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक की पुनरुत्पादित. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कवी, लेखक, कलाकार यांच्या ज्या कल्पना असतात या कल्पना कशा पद्धतीच्या असतात, तर यांच्या ज्या कल्पना आहेत या सृजनात्मक पद्धतीच्या असतात. पर्याय क्रमांक 2 सृजनात्मक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती. ओके, अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती ही डॅश डॅश मानसशास्त्रज्ञाने मांडली. कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती, आताच आपण बघितलं होतं विद्यार्थी मित्र. क्षेत्रीय उपपत्ती जी आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे, तर क्षेत्रीय उपपत्ती ही कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाची आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, या ठिकाणी हे झालेलं आहे विद्यार्थी मित्र, कर्ट लेविन. लक्षात द्या, कर्ट लेविन. ओके, क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला हे जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि जर PDF नोट्स मिळवायचे असतील तर आपल्या PDF या नोट्स मिळवण्याकरता काय करायचं आहे तुम्ही, तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये, ओके, कमेंटमध्ये PDF टाईप करायचं आहे, कमेंटमध्ये PDF टाईप करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी PDFची लिंक जी आहे ती सेंड केल्या जाईल. सोबतच व्हिडिओ कसा वाटला जे आहे कमेंट करून सांगायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, अध्ययन संक्रमणाची, ओके, अध्ययन संक्रमणाची
सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. ओके, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती ही कोणी मांडली? बघा, सामान्यीकरण उपपत्ती आहे अध्ययन संक्रमणाची विद्यार्थी मित्र, जड, थॉर्नडाईक, डिसे की बॅगले. तर या ठिकाणी जे आहे अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर ही जड. ओके, CH जड या मानसशास्त्रज्ञाने ही मांडलेली आहे. ओके, बघा आता अध्ययन संक्रमण जे आहे, अध्ययन संक्रमणाचे प्रकार या ठिकाणी आपण समजून घेऊया. ओके, बघा CH जड यांची जी आहे अध्ययन संक्रमणाची उपपत्ती विद्यार्थी मित्र आहे. खूप महत्त्वपूर्ण उपपत्ती आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्हाला दररोज TET संदर्भात संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. ओके, पहा आता अध्ययन संक्रमण हा जो घटक आहे, अध्ययन संक्रमण म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. बघा, अध्ययन संक्रमणाचे विद्यार्थी मित्र प्रकार पडतात. काय कोणकोणते प्रकार पडतात बरं? अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. ओके, यामध्ये बघा एक आहे धन, एक आहे ऋण आणि एक आहे शून्य. अध्ययन संक्रमणाचे असे 3 प्रकार पडतात. ओके, बघा अध्ययन संक्रमणाचे धन, ऋण आणि शून्य असे 3 प्रकार पडतात. धनमध्ये एखाद्या कौशल्याचा एखाद्या परिस्थितीमध्ये जो आहे हा अनुकूल परिणाम होतो, चांगला परिणाम होतो. एखाद्यामध्ये प्रतिकूल परिणाम होतो. ओके, याला शून्य असे म्हणतात. आणि एखाद्या परिस्थितीमध्ये जे आहे कुठल्याही पद्धतीचा परिणाम होत नाही ते काय असतं त्या ठिकाणी? ओके, या ठिकाणी काय असणार? कोणताही परिणाम होत नाही, त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? अशा पद्धतीचं आहे अध्ययन संक्रमण. बघा, अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती आहेत विद्यार्थी मित्र, ज्यामध्ये शक्तिवादी उपपत्ती आहे, सामान्यीकरण उपपत्ती आहे, समान घटक उपपत्ती आहे. ओके, बघा आता अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहेत जड यांनी कोणती मांडली आहे? तर सामान्यीकरणाची. ओके, थॉर्नडाईक जो आहे तर थॉर्नडाईकची अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहे समान घटक उपपत्ती. ओके, थॉर्नडाईकची कोणती आहे? तर समान घटक उपपत्ती जी आहे थॉर्नडाईक यांची येतं अध्ययन संक्रमणाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी आपण माहिती बघत आहोत. ओके, सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायची आहे, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे. व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण याच्यातील आंतरक्रिया प्राप्त होऊन, ओके, व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रिया प्राप्त होऊन झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे मत कोणाचे आहे? ओके, मर्मदृष्टी या उपपत्ती संदर्भात म्हटलेलं आहे. तर मर्मदृष्टी उपपत्ती जी आहे विद्यार्थी मित्र ही कोणाची येते? मर्मदृष्टी उपपत्ती तर ही आहे या ठिकाणी कोहलर या मानसशास्त्रज्ञाची. ओके, मर्मदृष्टी कोणाची आहे? तर कोहलर हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याची मर्मदृष्टी उपपत्ती ही आहे. ओके, बघा खूप महत्त्वाची उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र. याला मर्मदृष्टी उपपत्तीलाच काय म्हणतात? याला समाकारवादी व समष्टीवादी उपपत्ती देखील म्हणतात. ओके, अजून एक नाव आहे बघा मर्मदृष्टी. कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, परीक्षेमध्ये आपल्याला कोणतंही नाव विचारलं जाऊ शकते. ओके, मर्मदृष्टी कोहलर यांची उपपत्ती आहे. यालाच समष्टीवादी उपपत्ती देखील म्हणतात. ओके, यालाच काय म्हणतात? समष्टीवादी उपपत्ती देखील म्हटल्या जाते. ओके, समष्टीवादी उपपत्ती. सोबतच अजून एक नाव आहे ते म्हणजे समाकारवादी उपपत्ती. ओके, समाकारवादी उपपत्ती. समाकारवादी उपपत्ती बघा कोहलर यांची ही उपपत्ती आहे आणि कोहलर यांनी ही उपपत्ती जी आहे ही सिद्ध करत असताना मर्मदृष्टी दृष्टिकोनाचा जो प्रयोग होता हा प्रयोग कशावरती केला होता? तर हा प्रयोग एका माकडावरती केला होता ज्याचं नाव होतं सुलतान. ओके, सुलतान नावाचं एक चिंपांजी माकड होतं, त्याच्यावरती हा प्रयोग केला होता. ओके, सुलतान नावाच्या चिंपांजी माकडावरती हा प्रयोग जो आहे हा त्यांनी केला होता. क्लिअर आहे सर्वांना? ओके, विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, लाईक करायला विसरायचं नाही. तर मर्मदृष्टीचे खूप सारे उपयोग आहेत, शैक्षणिक महत्त्व आहेत, ज्यामध्ये मुलांना मुलाक्षरे शिकवताना गवत, कमळ, अननस, आई असे आपण शब्द शिकवतो. त्याची असे शब्द शिकून आपण काय करत असताना मुलाक्षराची ओळख करून देत असतो. भूगोलात नद्या, डोंगर, पिके असे तुटक न शिकवता लोकजीवन हा समग्र घटक शिकवला जातो. यालाच काय म्हणतात? समष्टीवादी, समाकारवादी मर्मदृष्टी उपपत्ती. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न बघा. कोणतीही गोष्ट, ओके,
कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. बघा, म्हणजे या ठिकाणी काय डॅश डॅश काय म्हणता येईल आपल्याला? कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय, याला काय म्हणतात बरं? ओके, हे आपण समजून घेऊया. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? विस्मरण, स्मरण, अवधान की कल्पना? तर विद्यार्थी मित्रो, ज्या आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची आहे त्या ठिकाणी आपण काय करणार, काय असते आपलं त्या ठिकाणी? अवधान हे खूप सारं असतं. ओके, मग या प्रश्नाचं उत्तर काय बरं? तर अवधान. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? अवधान होय. ओके, बघा आता अवधानाचे जे काही प्रकार पडतात, अवधान जे आहे अवधानाचे देखील काही प्रकार आहेत. ओके, यामध्ये ऐच्छिक, अनैच्छिक. ओके, एक आहे ऐच्छिक अवधान आणि दुसरं आहे अनैच्छिक अवधान. ओके, असे याचे प्रकार आहेत. इच्छा असताना इच्छापूर्वक लक्ष देतो आपण, त्याला ऐच्छिक अवधान म्हणतात, आणि इच्छा नसताना लक्ष देतात त्याला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रो. बघा, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी. ओके, प्रतिक्रिया ज्या आहेत प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय, असे डॅश डॅश यांनी म्हटलेलं आहे. ओके, कोणी म्हटलेलं आहे? ज्यूश्री, कोंबसने, किलिंड्सले. तर असं जे आहे हे ज्यूश्री यांनी म्हणलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे हा 100% बघायला मिळणार आहे. ओके, या पद्धतीचा प्रश्न काय आपल्याला परीक्षेमध्ये 100% बघायला मिळणार आहे. तर कुठल्या तरी एका संक्रमणावरती आपल्याला प्रश्न हा विचारला जाणार म्हणजे जाणार. ओके, आणि हा जो आपण पेपर बघतोय हा पेपर आहे विद्यार्थी मित्रो TET 2013चा, जी की झाली होती 15 डिसेंबर 2013 रोजी. तर त्यामधील पेपर 1 आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके, पेपर 1 मधील मानसशास्त्रावरचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे कोणत्या म्हणजे कशाचं कोणते संक्रमण आहे त्याचं उदाहरण आहे. ओके, बघा, अध्ययन संक्रमणावरतीच हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून पडतोय. धन, ऋण, शून्य की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, हा जो आहे हा कोणत्याचा आहे? बघा, या ठिकाणी काय सायकल शिकत आहे. ओके, काय शिकत आहे? सायकल. आता सायकल शिकत आहे आणि सायकल शिकली, सायकलमध्ये जो याला काय तोल सांभाळण्याचा जो कला शिकली होती. ओके, सायकल शिकताना जो तोल सांभाळला, मग याचा काय आहे उपयोग? तोल सांभाळण्याचा जो आहे सायकल सांभाळता ते स्कूटर आणि मोटरसायकल शिकण्याचा उपयोग झाला. काय झाला? याचा उपयोग झाला. उपयोग झाला म्हणजेच काय या ठिकाणी फायदा झाला. आणि ज्या वेळेस याचा उपयोग झाला म्हणजेच या ठिकाणी याचा अनुकूल परिणाम दिसला. परिणाम कसा दिसला? अनुकूल परिणाम दिसला. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? धन संक्रमण. फायदा झाला ना, तर अशा वेळी धन संक्रमण होत असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 धन संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जर नुकसान झालं असतं, फायदा होत नसला असला तर ऋण झालं असतं, आणि कोणतीही नाही, ना फायदा व्हायला ना नुकसान व्हायला, तर अशा वेळी शून्य संक्रमण. ओके, क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना हा प्रश्न समजला असेल. जर प्रश्न कळाला असेल तर सर्वांनी एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि जर विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. TET संदर्भात आतापर्यंत जेवढे काही पेपर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेले आहेत ते सर्व पेपर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. आपण आपल्या चॅनलमध्ये विविध सेशन्सच्या माध्यमातून घेणार आहोत, आणि यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्र TET संदर्भात खूप व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओज देखील तुम्ही बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रश्नपत्रिका ज्या आहेत कव्हर केलेल्या आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला रिकामी जागा असे म्हणतात. ओके, वयवर्ष 6 ते 12चा जो वयोगट आहे याला काय म्हणतात? शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था की पौगंडा अवस्था? तर याला विद्यार्थी मित्र काय म्हणतात? याला कुमारावस्था म्हणतात. पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, यामध्ये जे आहे बालकाचा जो विकास कशा पद्धतीचा आहे. ओके, बालकाचा विकास या संदर्भात जे आहे आपल्याला दिलेला आहे. ओके,
बालकाचा विकास याच्यामध्ये लिहा. मग आता बघा विद्यार्थी मित्र, बालकाचा विकास होत असताना अध्ययन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके, बघा काही मानसशास्त्रज्ञांनी या संदर्भात व्याख्या देखील केलेल्या आहेत. जसं की गेट्स हा जो शिक्षण शास्त्रज्ञ होता, याला काय म्हणतात, तर हा शिक्षण आणि वर्तनातील विकसनशील असा बदल असे म्हणतात. मग आता विकासाच्या अवस्था ज्या होत्या, ओके, विकासाच्या अवस्था, यामध्ये विकासाच्या अवस्थेमध्ये दोन प्रकार पडतात. ओके, विकासाच्या ज्या अवस्था आहेत त्याचे दोन प्रकार पडतात. विकासाच्या अवस्थेमधील प्रकार यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, एक म्हणजे जन्मपूर्व. ओके, एक काय आहे, जन्मपूर्व, आणि दुसरी येते ती म्हणजे जन्मोत्तर. ओके, दुसरी कोणती आहे, जन्मोत्तर. असे दोन प्रकार पडतात. जन्मपूर्व जी अवस्था असते ही 250 ते 300 दिवसाची असते. 250 ते 300 दिवसाची असते. मग यामध्ये जन्मावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था आणि अर्भकापासून ते जन्मापासूनचे 1 महिने. ओके, हे झालं. आता आपल्याला जन्मोत्तर अवस्थेमधील आपला हा प्रश्न आहे. ओके, जन्मोत्तर अवस्थेमधील आपला हा प्रश्न आहे. बघा आता जन्मोत्तर जी अवस्था आहे, ओके, जन्मोत्तर जी अवस्था आहे विद्यार्थी मित्र, ही या ठिकाणी आपण समजून घेऊया. ओके, पहा आता जन्मोत्तर अवस्था झाली. ओके, जन्मोत्तर म्हटलेलं आहे. तर जन्मोत्तर अवस्थेचे जे आहेत याचे विविध प्रकार पडतात. यामध्ये एक आहे शैशवावस्था. ओके, यामध्ये एक आहे शैशवावस्था. आपल्याला जे की पर्यायामध्ये दिसतं जन्मोत्तरमधील शैशवावस्था. शैशवावस्था ह्याचा वयोगट काय आहे बरं, शैशवावस्थेचा वयोगट आहे विद्यार्थी मित्र 1 महिना ते 2 वर्ष. ओके, 1 महिना ते 2 वर्ष. लक्षात असू द्या, या ठिकाणी किशोरावस्थेवर आपल्याला प्रश्न दिसतोय. ओके, किशोरावस्थेवरती आपल्याला प्रश्न आहे. डेफिनेटली आपल्याला या सर्व अवस्थेवरती आपल्याला प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. ओके, मग आता किशोरावस्था कशा पद्धतीची आहे, ओके, सॉरी, हा या प्रश्नाचा उत्तर कुमारावस्था आहे. किशोरावस्था, कुमारावस्था आणि पौगंडावस्था हे सर्व आपण समजून घेऊया. बघा किशोरावस्था जी आहे ही 6 ते 12 वर्ष. ओके, किशोरावस्था किती असते, 6 ते 12 वर्ष ही किशोरावस्था असते. त्यानंतर कुमारावस्था, ओके, ही बघा कुमारावस्था जी असते, ओके, कुमारावस्था यामध्ये देखील प्रकार पडतात, ते देखील आपण समजून आहोत. ओके, बघा कुमारावस्था जी आहे ही या ठिकाणी असते विद्यार्थी मित्र. तर कुमारावस्था, ओके, या प्रश्नाचं उत्तर किशोरावस्था आहे. कुमारावस्था असते विद्यार्थी मित्र 14 ते 21 वर्ष. ओके, 14 ते 21 वर्ष असते कुमारावस्था. आणि प्रौढावस्था, ओके, प्रौढावस्था त्यानंतर असते प्रौगंडावस्था, तर ही 40 ते 60 वर्ष वृद्धावस्था. ओके, क्लिअर आहे सर्वांना. या पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्व डिटेल स्पष्टीकरण आहे या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्मृती. ओके, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे कोणी म्हटले आहे, स्टाऊस, रॉस, ॲमेंगिबस, ओके, एबिंगहॉस आणि मन. तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलं आहे बरं, तर विद्यार्थी मित्र स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस यांनी म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 रॉस हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, रॉस यांनी ही स्मृतीची व्याख्या केलेली आहे. स्मृती म्हणजे काय, तर नवा अनुभव असं रॉस यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. बघा चित्रकार जो आहे चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. ओके, बघा चित्रकार जो आहे चित्र बनवण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. ओके, तर हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे. ओके, बघा हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. चित्रकार चित्र बनवण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही, हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे. अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक की वरीलपैकी कोणतेही नाही. बघा त्याला भान राहिलं नाही, तर हे कोणते अवधान आहे, तर हे कोणतं आहे विद्यार्थी मित्र, तर हे अभ्यस्त अवधान आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा एखाद्या गोष्टीमध्ये आपण इतके गुंगून जातो त्याला काय म्हणतात, अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ऐच्छिक म्हणजे इच्छापूर्वक, ओके, आपली इच्छापूर्वक आपण ध्यान देतो ते म्हणजे ऐच्छिक अवधान झालं. आणि अनैच्छिक जसं की बघा विद्यार्थी वर्गामध्ये बसून आहे. ओके, विद्यार्थी वर्गामध्ये बसून आहे पण बाहेर जर इतर वर्गाची मुलं खेळताना दिसली त्याला,
तर त्याचं जे आहे इच्छा नसताना देखील विद्यार्थ्याचं ध्यान जे आहे हे त्या ठिकाणी जातं. ओके, इच्छा नसताना देखील जे आहे ध्यान त्या ठिकाणी जातं, याला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? ओके, एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सोबतच PDF नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्यावरती तुम्हाला टेलिग्रामच्या सर्व नोट्स मिळून जातील. किंवा कमेंटमध्ये जे आहे ओके, कमेंटमध्ये PDF टाईप करून पाठवायचं आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? ओके, यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न घेऊया. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. ओके, बघा, आपण स्पष्टीकरण असं समजून घेतो, त्यामुळे आपला हा व्हिडिओ लेंदी असू शकतो, पण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. नक्कीच या व्हिडिओमधील प्रश्न हे रिपीट होणारे असतात. ओके, बघा, पुढचा प्रश्न काय? बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात. प्रतिमा, अवबोध, संवेदना की कल्पना? काय म्हणणार बरं याला? तर विद्यार्थी मित्रो, याला काय म्हणतात? संवेदना. मेंदूकडे चालल्यात ना, तर त्या काय असतात? संवेदना. ओके, काय असतात? संवेदना. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, संवेदना असं आपण त्याला म्हणतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता म्हणजे ओके, बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय. ओके, बुद्धिमत्ता म्हणजे काय? नव्या गरजा बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती होय, याला बुद्धिमत्ता असे म्हणतात. तर बुद्धिमत्तेची ही जी व्याख्या आहे कोणी केली आहे? स्टर्न, मॅकडुगल, गेट्स की विल्यम जेम्स? कोणाची आहे बरं ही व्याख्या विद्यार्थी मित्रो? तर ही व्याख्या आहे स्टर्न या मानसशास्त्रज्ञाची. ओके, पर्याय क्रमांक 1 स्टर्न हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, स्टर्न काय म्हणतात? स्टर्न यांनी म्हटलेलं आहे की बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो, ओके, जे आपण विचार करतो, वेगवेगळे आपण विचार करतो, त्याला स्टर्न यांनी काय म्हटलेलं आहे? तर स्टर्न यांनी त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. ओके, बघा, आता बुद्धिमत्ता काढायचे काय सूत्र आहे? तर बुद्धिमत्ता म्हणजे IQ. ओके, बुद्धिमत्तेसंदर्भात खूप सारे घटक आहेत विद्यार्थी मित्रो, ते सर्व आपण समजून घेणार आहोत. ओके, पहा, आता बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या देखील आहेत. स्पियरमन यांनी द्विघटक उपपत्ती मांडलेली आहे. थर्स्टन यांनी अनेक घटक सिद्धांत उपपत्तीचं मांडलेला आहे. ओके, त्यानंतर बहुआयामी सिद्धांत देखील आहेत गिलफोर्ड यांचे. हे सर्व विद्यार्थी मित्र आपल्याला समजून घ्यायचे आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, ती म्हणजे बुद्धिमत्ता. ओके, इंटेलिजन्स काढायची सूत्र काय? ओके, बुद्धिमत्तेचं सूत्र आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, बुद्धिमत्ता काढायचं सूत्र काय आहे बरं? तर ते सूत्र आहे या ठिकाणी बघा, मानसिक वय. ओके, बुद्धिमत्ता काढायचं सूत्र काय आहे? मानसिक वय भागिले शारीरिक वय. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ओके, याला आपण काय म्हणतो? मेंटल ॲबिलिटी आणि फिजिकल ॲबिलिटी. ओके, हे काय बुद्ध्यांक काढायचं सूत्र आहे. आणि ज्याला जीनियस म्हणतात त्याचा बुद्ध्यांक किती असतो बरं? तर 140 प्लस हा बुद्ध्यांक त्या व्यक्तीचा असतो. किती असतो? 140 पेक्षा जास्त. ओके, आणि निर्बुद्ध ज्याला म्हणतात त्याचा किती असतो? तर 20 पेक्षा कमी असतो. -20च्या खाली तो जातो. ओके, चला, या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सेशन आपण स्पेशली या ठिकाणी घेऊया विद्यार्थी मित्रो. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि आपल्यासोबतच या व्हिडिओची लिंक जी आहे, ओके, जे विद्यार्थी मित्र TETची तयारी करत आहेत तुमचे, त्या सर्वांना या व्हिडिओची लिंक देखील तुम्ही शेअर करायची आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे.
निश्चितच तुम्ही कमेंट करसाल तर व्हिडिओ तुमच्या पद्धतीला तुम्हाला कसा वाटतंय हे आम्हाला कळेल आणि अजून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा ही आम्हाला या ठिकाणी मिळत राहील. त्यामुळे सर्वांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे की व्हिडिओ कशा पद्धतीचा वाटला, स्पष्टीकरण कशा पद्धतीचं वाटतंय आणि तुम्हाला माहिती जी आहे ती समजते का हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला, परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे विद्यार्थी मित्र, त्यामुळे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. ओके, बघा, आकलन, शोध, दिशा व टीका. ओके, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं डॅश डॅश यांनी मांडले. बघा, बुद्धीचे हे 4 पैलू कोणी मांडलेले आहेत? विल्यम टर्मन, थॉर्नडाईक की अल्फ्रेड बिने. तर बुद्धिमत्तेचे हे जे 4 पैलू आहेत विद्यार्थी मित्र, ओके, तर कोणी मांडलेले आहे? तर हे अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 अल्फ्रेड बिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी हे बुद्धिमत्तेचे 4 पैलू जे आहेत यांनी मांडलेले आहेत. कोणकोणते? आकलन, दिशा, शोध व टीका अल्फ्रेड बिने यांनी मांडलेले आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, बुद्धिमत्तेचे हे 4 पैलू खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. सेशन सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, बघा, खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या आहेत तुमच्या या व्हिडिओमधून क्लिअर होत आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक बुद्धिमत्ता जी आहे. ओके, शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले. बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असे विचार कोणी मांडले? बघा, कोणी मांडले हे विचार? स्पियरमन, थर्स्टन, गिलफोर्ड की डॅनियल गोलमन. तर विद्यार्थी मित्रो, हे जे विचार आहेत हे कोणी मांडलेले आहेत? तर हे विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलेले आहेत. ओके, पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, आता भावनिक बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणी आहे? डॅनियल गोलमन यांनी सांगितलेली आहे. ओके, भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमन हे आपण बघितलं. आता या ठिकाणी आपण पूर्ण स्पष्टीकरण जे आहे डॅनियल गोलमन या संदर्भात भावनिक जी बुद्धिमत्ता आहे हे आपण समजून घेऊया. ओके, यालाच काय म्हणतात? इमोशनल इंटेलिजन्स. काय म्हणतात? इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स. ओके, पहा, आता या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स जे आहे डॅनियल गोलमन यांनी काय केलं? या मानसशास्त्राने काय केलं होतं? तर 1940 पासून जे आहे, ओके, सतत 20 वर्ष यांनी जे आहे विद्यार्थ्यांवरती प्रयोग केला. ओके, विद्यार्थ्यांचा काय सतत यांनी काय विद्यार्थ्यांच्या जी शैक्षणिक प्रगती आहे, ओके, शैक्षणिक प्रगती, तर या शैक्षणिक प्रगतीचा यांनी काय केला? पाठपुरावा घेतला, शोध घेतला. ओके, बघा, मग या अभ्यासानंतर जे आहे या अभ्यासानंतर त्यांना असं आढळून आलं की जास्त बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकले नाहीत. ओके, ज्यांचा बुद्ध्यांक जो आहे IQ, ओके, काय आहे? बुद्ध्यांक जास्त आहे, ओके, खूप जास्त आहे, पण ते जीवनात काय आहे? यशस्वी होऊ शकले नाही. ओके, मात्र या ठिकाणी केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता ही यशस्वी जीवनासाठी पुरेशी नाही. काय सांगले त्यांनी? की केवळ जी शैक्षणिक बुद्धिमत्ता आहे ही यशस्वी जीवनासाठी पुरेशी नाही. ओके, मग शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे. बघा, क्लिअर झाली कन्सेप्ट? काय की केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता जी आहे ही जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी नाही. ओके, केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता ही जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी आहे का? नाही. तर या शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे देखील सहाय्य असले पाहिजे. ओके, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे देखील सहाय्य असले पाहिजे आणि असे असले असा विचार जो आहे त्यांनी मांडलेला आहे. ओके, बघा, मग यामध्ये ही संकल्पना चांगली होती. क्लिअर आहे सर्वांना? ओके, बघा, मग काय विद्यार्थी मित्रो, तर अशा स्वरूपाची ही संकल्पना जी आहे इथं आपण समजून घेतलेली आहे. ओके, चला, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी एक व्हिडिओ लाईक करायचा आहे. जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. ओके, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्र. ओके, तुम्हाला अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय. ओके, शक्तींचे मिश्रण म्हणजे काय असं आपण या ठिकाणी म्हणूया? भावना, धारणा, प्रेरणा की बुद्धिमत्ता.
तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. ओके, काय म्हणतात? प्रेरणा याला त्या ठिकाणी म्हणतात. आता कशा पद्धतीनं बरं प्रेरणेची ही व्याख्या जी आहे ही आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, प्रेरणा हा घटक तर आहे, मग आता ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ओके, बघा प्रेरणा हा घटक जो आहे काय करतो, आपल्याला जर एखादं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर आपल्याला जर प्रेरणा मिळाली तर आपण त्या ठिकाणी अथक प्रयत्न करायला लागतो. ओके, त्यामुळे जीवनात प्रेरणा जी आहे ही खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्र. प्रेरणा आहे जीवनातली खूप महत्त्वाची आहे. मग या प्रेरणे संदर्भातच आपण या ठिकाणी माहिती बघूया. ओके, बघा थोडंसं या ठिकाणी ही कन्सेप्ट अजून क्लिअर करून सांगतो. म्हणजे जे आहे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला परीक्षेत प्रश्न आला तर आपला त्या ठिकाणी प्रश्न हा चुकणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, आपला प्रश्न जो आहे कशा पद्धतीने चुकला नाही पाहिजे. त्यामुळे प्रेरणा बघा, आता प्रेरणेचे प्रकार पडतात. प्रेरणेचे प्रकार पडतात 3. प्रेरणेचे एकूण किती प्रकार पडतात बरं? 3 प्रकार पडतात. यामध्ये बघा विद्यार्थी मित्र एक जो आहे, ओके, पहिला जो प्रकार पडतो तो म्हणजे शारीरिक प्रेरणा. ओके, पहिला जो प्रकार काय पडतो? शारीरिक. दुसरा पडतो व्यक्तिगत. आणि तिसरा जो प्रकार पडतो तो पडतो विद्यार्थी मित्र सामाजिक. कोणता आहे? सामाजिक प्रेरणा. मग या सामाजिक प्रेरणेमध्ये एक आहे सहवास विषयक. ओके ओके, सहवास विषयक येते. आणि दुसरी जी आहे ती आहे प्रतिष्ठा. ओके, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा या ठिकाणी येतं. या पद्धतीच्या या प्रेरणा असतात. बघा विद्यार्थी मित्र, प्रेरणेची वैशिष्ट्ये आहेत काय असतं की मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य हे प्रेरणेमध्ये आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेचे सातत्य असते, प्रेरणे सातत्य असते आणि वर्तन पूर्ण करण्यासाठी प्रेरणेचा कार्यरत असते. ओके, एखादं उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचं आहे त्यासाठी प्रेरणा ही खूप महत्त्वाची आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रेरणा जी आहे प्रेरणेसंदर्भात अजून एक गोष्ट आहे की प्रेरणेचं या ठिकाणी आपण बघितलं. ओके, तर जी प्रेरणा असते या प्रेरणेसंदर्भात काही वैशिष्ट्य देखील आहेत. आणि या प्रेरणेचं एक महत्त्वपूर्ण म्हटलं तर याची रचना झाली आहे. ओके, कशी? ती पण श्रेणीबद्ध. ओके, प्रेरणेची श्रेणीबद्ध रचना. ओके, आता ही रचना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली तर ती केलेली आहे मॉस्लो यांनी. कोणी केलेली आहे? मॉस्लो या मानसशास्त्रज्ञांनी प्रेरणेची श्रेणीबद्ध रचना जी आहे ती केलेली आहे. मॉस्लो या मानसशास्त्रज्ञांनी यांनी ही केलेली आहे. मग यांनी ही श्रेणीबद्ध रचना करताना यांनी एक पिरॅमिड काढला होता. ओके, ही श्रेणीबद्ध रचना करताना यांनी काय काढलं होतं तर यांनी विद्यार्थी मित्र एक पिरॅमिड काढला होता या पद्धतीचा. ओके, मग या पिरॅमिडचे काही भाग पाडले. ओके, या पिरॅमिडमधले काही भाग पाडले आणि यामध्ये सगळ्यात खालचा जो भाग आहे, ओके, सर्वात खालचा जो भाग आहे तर या सर्वात खालच्या भागात त्यांनी कोणती गोष्ट ठेवली तर त्यांनी त्या ठिकाणी ठेवली शारीरिक गरज. ओके, सर्वात खालच्या भागात त्यांनी काय ठेवलं आहे? शारीरिक गरज. आणि याच्यामध्ये सर्वात टॉप म्हटलं, ओके, श्रेणीबद्ध रचनेमध्ये सगळ्यात वरती, ओके, सर्वात वरचा टप्पा जो आहे याला काय म्हणतात? याला आत्मप्रचिती. ओके, कोणता ठेवला आहे? आत्मप्रचिती हा जो घटक आहे हा सर्वात वर ठेवला आहे. आत्मप्रचिती म्हणजेच काय विद्यार्थी मित्र तर याला काय म्हणतात? स्वतःला ओळखणे. आत्मप्रचिती म्हणजे काय? स्वतःला ओळखणे. ओके, काय? स्वतःला ओळखणे. बघा आता गरजांची किंवा प्रेरणेची ही रचना आपल्याला मनोरंजनासारखी वाटली. ओके, दुसरा घटक जो आहे विद्यार्थी मित्र यामध्ये येतं सुरक्षितता. ओके, दुसऱ्या घटकात काय आहे? सुरक्षितता. तिसऱ्यामध्ये सहवास व प्रेम. ओके, तिसऱ्यातनी काय येतं? यामध्ये सहवास आणि प्रेम. ओके, त्यानंतर हा जो घटक आहे इथे येतो प्रतिष्ठा. ओके, प्रतिष्ठा या पद्धतीची जी आहे मॉस्लो. ओके, मॉस्लो यांनी ही रचना केलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र कशा पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला हा माहिती समजत आहे का? माहिती जर कळाली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. खूप महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, शालेय जीवनामध्ये देखील प्रेरणेचं जे आहे खूप गरजेचं आहे. याचं महत्त्व देखील वेगवेगळं आहे. जसं की विद्यार्थ्याला सुरक्षितता उपलब्ध झाली पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, विद्यार्थ्यांशी सहानुभूतीने आणि प्रेमाने वागले पाहिजे. हे सर्व घटक याच्यामध्ये येत आहेत. ओके, बघा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जे शाळेने काय विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. हे सर्व घटक यामध्ये आहे. ओके, चला व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी एक व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायची आहे. विद्यार्थी मित्र त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा हा झाला पाहिजे. ओके, जे विद्यार्थी मित्र आगामी 23 नोव्हेंबर ओके
23 नोव्हेंबरची जे विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तयारी करतायत त्या सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओला जे आहे लाईक करायचं आहे. त्या सर्वांकरता हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? कशाची आवश्यकता असते? अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. पर्याय बघा, प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा आणि साहित्य. कशाची आवश्यकता असणार बरं अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी? तर या ठिकाणी अध्ययनांगी होण्यासाठी या ठिकाणी प्रवर्तनाची आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे या ठिकाणी? प्रवर्तन. ओके, पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा आता प्रवर्तनासंदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. प्रवर्तन, ओके, बघा प्रवर्तनासंदर्भात कशा पद्धतीने जे असणार आहे या ठिकाणी आपल्याला समजायचं आहे. बघा प्रवर्तन हा जो घटक आहे विद्यार्थी मित्र, हे अध्यापन अध्ययनांगी झालं तरच प्रवर्तन होऊ शकतं. ओके, बघा आपण विद्यार्थ्यांना जे शिकवतो, ओके, आपण विद्यार्थ्यांना जे शिकवतो, विद्यार्थी जे शिकतात हे त्यांना समजलं पाहिजे. हे अध्ययन जे आहे झालेलं अध्ययन, ओके, हे विद्यार्थ्यांनी अंगीकृत केलं पाहिजे. ओके, ज्यावेळी विद्यार्थी अंगीकृत करतील, ओके, आणि हे अंगीकृत कधी करतील? त्यांना प्रवर्तन मिळाले तर, त्यासाठी ते प्रोत्साहित झाले तर. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? ओके, बालमंदिर नावाची शिशुशाळा जी आहे ही कोणी सुरू केली 1921 साली? पर्याय बघा, अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे आणि एक आहे या ठिकाणी गिजूभाई धोका. ओके, गिजूभाई बधेका. त्यानंतर गिजूभाई बधेका कोणी केली आहे विद्यार्थी मित्र? तर ही केली होती गिजूभाई बधेका यांनी. ओके, पर्याय क्रमांक 4 गिजूभाई बधेका यांनी जी आहे ही 1921 साली दक्षिण मूर्ती या ठिकाणी बालमंदिर, ओके, काय आहे? बालमंदिर नावाची शिशुशाळा जी आहे त्या ठिकाणी त्यांनी सुरू केली होती. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहेत? ओके, अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, ए हर्बर्ट व थेलन, जॉन ड्यूई, फॅनी राफेल व जॉर्ज राफेल, मार्शविल व ब्रूस जॉईस, जॉर्ज ब्राउन व विल्यम शू. तर विद्यार्थी मित्र, मार्शविल आणि ब्रूस जॉईस हे आहेत अध्ययन प्रतिमानाचे जनक, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक ते म्हणतात त्याला. यांना काय म्हणतात? अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक. ओके, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक. ओके, अध्यापन प्रतिमाने जी आहेत, अध्यापन प्रतिमाने याच्यामध्ये कशा समावेश होतो बरं? याच्यामध्ये आपण जी शैक्षणिक साहित्य वापरतो विद्यार्थी मित्र, शैक्षणिक साहित्य आपण ज्या घटकाला म्हणतो त्यांचा देखील समावेश होत असतो. अध्यापन प्रतिमाने ही खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणारा एक घटक आहे. ओके, आणि याचे जनक कोण आहेत? तर मार्शविल आणि ब्रूस जॉईस. ओके, ब्रूस जॉईस हे या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा आणि यावरती देखील आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. ओके, या घटकावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो असतो हा हमखास विचारला जात असतो अध्यापन प्रतिमानासंदर्भात. त्यामुळे अध्यापन प्रतिमाने हा घटक देखील खूप महत्त्वपूर्ण आपल्याला ठरतात. आता अध्यापन प्रतिमानाचे विविध प्रकार पडत असतात विद्यार्थी मित्र. ओके, ते देखील समजून घेऊया. तत्पूर्वी बघा, आता काही अध्यापन प्रतिमाने जी आहेत महत्त्वाची, ओके, काही महत्त्वाची अध्यापन प्रतिमाने या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो. ओके, बघा यामध्ये आपल्याला माहिती आहे की अध्यापन प्रतिमाने यामध्ये महत्त्वपूर्ण ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते म्हणजे जीन पियाजे. महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ बघूया, जीन पियाजे यांचा आहे बोधात्मक विकास. ओके, जीन पियाजे यांचं कोणतं आहे? बोधात्मक विकास हे अध्यापन प्रतिमान आहे. त्यानंतर रिचर्ड सचमन. ओके, रिचर्ड सचमन जे आहेत, रिचर्ड सचमन यांचं कोणतं आहे? तर यांचं आहे रिचर्ड सचमन यांचं पृच्छा प्रशिक्षण. ओके, कोणतं आहे? पृच्छा प्रशिक्षण. ओके, आता हे का देत आहे मी लिहून? कारण की हे परीक्षेमध्ये विचारले होते. ओके, रिपीट होण्याचे चान्सेस हे खूप सारे असतात. ओके, बघा आता आपल्याला याच्यामध्ये काही मानसशास्त्रज्ञ जे आपल्याला पर्याय दिले होते त्या पर्यायांचं देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, बघा पर्यायाचं देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. हे देखील तुम्हाला सांगतो म्हणजे यांच्यावर देखील प्रश्न जर आपला चुकता कामा नये. ओके, बघा हर्बर्ट थेलन आणि जॉन ड्यूई जे आहेत,
हर्बर्ट थिल्लर यांचं काय समूह अन्वेषण प्रतिमान. कोणतं आहे ते यांचं समूह अन्वेषण ओके प्रतिमान. त्यानंतर विद्यार्थी मित्र फॅनी रॅफेल व जॉर्ज शॅफेल जे आहेत, फॅनी रॅफेल आणि जॉर्ज शॅफेल यांचं प्रतिमान कोणतं आहे तर फॅनी रॅफेल जो आहे भूमिका पालन प्रतिमान. ओके कोणतं आहे भूमिका पालन प्रतिमान आहे. ओके क्लिअर आहे सर्वांना. ओके पहा हे आहे तर प्रतिमानाचे जनक मार्शविलो ब्रूस जॉइस हे प्रतिमानाचे जनक आहेत विद्यार्थी मित्र. ओके बघा त्यानंतर जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू जे आहेत. ओके जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू जे आपल्याला दिसत आहेत तर यांचं कोणतं प्रतिमान आहे बरं तर यांचं देखील प्रतिमान आहे ते देखील तुम्हाला सांगतो. बघा जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू यांचं आहे जाणीव जागृती प्रतिमान. कोणतं आहे जाणीव जागृती प्रतिमान. जाणीव जागृती प्रतिमान आहे. ओके चला अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे समजून घेतलेलं आहे. ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांना महत्त्वपूर्ण सूचना आहे. बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी प्लीज एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की व्हिडिओचे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत, व्हिडिओचं स्पष्टीकरण कशा पद्धतीने वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया या द्यायच्या आहेत. ओके बघा यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया. बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. आपण हा जो पेपर आहे हा TET 2013चा पेपर आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके जी की 15 डिसेंबर 2013 मध्ये झाली होती पहिली TET. बघा सजीवांचे लक्षणे हा भाग ओके हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली आणि डॅश डॅश येथे शिक्षकांनी या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण कोणतं सूत्र वापरलं बरं अध्यापनाची जी विविध सूत्रे आहेत. ओके अध्यापनाची जी विविध सूत्रे आहेत यापैकी कोणतं सूत्र या ठिकाणी शिक्षकांनी वापरलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णाकडे की विशिष्टाकडून सामान्याकडे. ओके आधी काय केलं सजीवांची लक्षणे शिकवताना सभोवताली असणाऱ्या सजीवांची लक्षणे काढून घेतली. मग त्यांना काय आहे त्यांना सभोवतालचे सजीव काय आहेत हे त्यांना माहिती आहेत. ओके त्यांना हे सजीव माहिती आहे म्हणजेच काय त्यांना हे सजीव ज्ञात आहेत. ओके माहिती आहे म्हणजेच काय त्यांना ज्ञात आहे. मग ज्ञात असून आता त्यांना जी गोष्टी माहिती नाही त्या शिकवायच्या आहे. ओके ज्या गोष्टी माहिती आहेत ते त्यांना आहे त्या आता ज्ञाताकडून काय जाणार म्हणजे ज्या अज्ञात आहेत त्या गोष्टी त्याच्याकडे जाणार. मग अध्यापनाचं कोणतं सूत्र झालं हे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा यशस्वी अध्यापन म्हणजे काय. पहा यशस्वी अध्यापन म्हणजे काय कशाला म्हणता येईल यशस्वी अध्यापन 100% निकाल का, सर्व विद्यार्थ्यांना प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, परिणामकारक अध्ययन की विद्यार्थ्याचे यश. यशस्वी अध्यापन म्हणजे काय विद्यार्थी मित्र तर सर्वच विद्यार्थी जे आहेत हे प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तरच अध्यापन यशस्वी झालं असं म्हणता येईल. पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके यशस्वी अध्यापन. बघा विद्यार्थी मित्र जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि एक तुम्हाला जर या PDF नोट्स हव्या असतील ओके या PDFच्या नोट्स जर मिळवायच्या असतील या नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. किंवा कमेंटमध्ये मला PDF साठी विचारायचं आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये PDFची लिंक ही सेंड करून देईल किंवा PDF सेंड करून देईल. ओके चला पुढचा प्रश्न बघा क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता. बघा क्रियात्मक क्षेत्रातील जे विकासाचे विविध टप्पे आहेत त्यांचा योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. स्वाभाविकीकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण की क्रियाकौशल्य. अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, अचूकता की संधिकरण. अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता आणि स्वाभाविकीकरण की अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण. विद्यार्थी मित्र डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला आन्सर सांगून देतो या क्वेश्चनचं. या पद्धतीचे प्रश्न हे लेंदी असतात वेळखाऊ असतात. ओके सगळ्यात पहिले काय असणार सगळ्यात पहिले अनुकरण. ओके अनुकरण असणार. ओके बघा त्यानंतर क्रियाकौशल्य संपादित करणार जी कौशल्य संपादित केलं त्याचा वापर करणं संधिकरण. ओके आणि वापर करत असताना ती अचूकपणे करण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्यात शेवटी येतं स्वाभाविकरण. ओके त्यामुळे पर्याय क्रमांक 3
जे आहे, ओके, अनुकरण, क्रिया कौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविकरण, हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला बघा यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी खाली आपल्याला काय दिले आहे तर काही वर्तन बदल दिलेले आहेत. ओके, बघा खाली आपल्याला काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता हे ओळखायचं आहे. ओके, बोधात्मक वर्तन बदल बघा, शारदा सुंदर भरतकाम करते, राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे, विनीत परिच्छेद वाचून त्यावरील उत्तरे सोडवतो आणि सुनीताला शंख शिंपले जपवण्याचा छंद आहे. त्याच्यामध्ये बोधात्मक काय आहे बरं? बोधात्मक, त्यामध्ये बोधात्मक काय आपल्याला एकच घटक दिसतो. आकलनात्मक प्रश्न होता या स्वरूपाचे प्रश्न असतात. विनीत परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे सोडवतो, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. ओके, यांना विशेष शिक्षणाची गरज नाही अशी असणारी मुले कोणती आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा, बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च शिक्षणाची बुद्धिमत्ता असलेली, अक्षमता असलेली आणि अध्ययन क्षमता असलेली. काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर? ज्यांना विशेष शिक्षणाची गरज आहे अशी मुले कोणती नाहीत आपल्याला म्हटलेलं आहे. आता बघा, ज्यांची बौद्धिक क्षमता मागासलेली आहे विद्यार्थी मित्र, ओके, ज्यांची बौद्धिक क्षमता मागासलेली आहे त्यांना विशेष शिक्षणाची गरज 100% असणार. बघा, त्यांना असणारच. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता आहे, ओके, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता त्यांना देखील विशेष शिक्षण लागणार. अध्ययन अक्षमता आहे, ओके, किंवा अध्ययन क्षमता असलेली. बघा, आता अध्ययन अक्षम आहे तर त्यांना देखील लागणार. बघा, ज्याच्याकडे अध्ययन क्षमता आहे, ओके, अध्ययन अक्षमता आहे त्यांना देखील लागणार. अध्ययन क्षमता ज्याच्याकडे त्यांना नाही. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता या प्रश्नावरती जे आहे, हा प्रश्न महाराष्ट्र परीक्षा परिषदेने याचं उत्तर जे आहे हे दिलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, जे अंतिम उत्तर तालिका आहे त्यानुसार पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययनात क्रियाशीलता, ओके, अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बघा, बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक की फक्त सामाजिक? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अध्ययनात जी क्रियाशीलता ही कोणत्या स्वरूपाची असते बरं? अध्ययनातील जी क्रियाशीलता असते ही शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची असते. पर्याय क्रमांक 2. ओके, विद्यार्थी अध्ययनाच्या वेळी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असला पाहिजे, क्रियाशील असला पाहिजे, तरच अध्ययन त्या ठिकाणी योग्य प्रकारे होतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? ओके, पहा, अध्यापनशास्त्र म्हणजे डॅश डॅश डॅश, प्रगती व पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन व सूत्र. बघा, अध्यापनशास्त्रामध्ये पद्धती आले, प्रतिमाने आले, तत्व आले, नियम आले, अध्यापनाची सूत्रे देखील आली, त्यामुळे हे सर्वच घटक येतात. त्यामुळे वरीलपैकी सर्वच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, वरीलपैकी सर्वच हे या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, एक वेळ लक्ष द्या विद्यार्थी मित्र. बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबत साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे आगामी व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला PDF नोट्स मिळवायचे असतील, या PDF नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.